सर्वांना जय भीम। सर्वप्रथम सर्व आंबेडकरी समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्त मी सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। आज या चॅनेलच्या माध्यमातून जे मी बोलू शकतो ते बाबासाहेबांमुळे बोलू शकतो हे मी या ठिकाणी अधोरेखित करू इच्छितो। आज मला या ठिकाणी लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं शासनकर्ती जमात व्हा हे जे वाक्य होतं त्या वाक्याचं विश्लेषण आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं राजकीय धोरण काय असावं यावर मला बोलायला संधी दिली त्याबद्दल लॉर्ड बुद्धा टीव्ही यांचे मी मनापासून शतशः धन्यवाद देतो। सर्वप्रथम आपण जर बाबासाहेबांचा पूर्ण जीवनक्रम पाहिला तर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची संपूर्ण हयात ही या भारतामधल्या समाज व्यवस्थेमुळे जे दुष्परिणाम या भारतामधील नागरिकांवरती होत आहेत त्याच्या विरुद्ध लढा उभारण्यामध्ये त्यांनी त्यांची घालवलेली आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे। डॉक्टर बाबासाहेबांनी ज्यावेळेस शासनकर्ती जमात व्हा हे ज्यावेळेस घोषवाक्य दिलं ह्याचा अर्थही आपण समजून घ्यायला पाहिजे। कारण मनुष्य ज्यावेळेस कोणतंही जीवन जगत असतो तर मनुष्यामध्ये भेद होता कामा नये हे मूळ समतेचा विचार जो बुद्धांनी दिलेला आहे, समानतेचा विचार जो बुद्धांनी दिलेला आहे, जो बुद्धांपासून खाली आपण पाहतो की वेगवेगळ्या महापुरुषांनी तो अंगीकारला आणि ज्यावेळेस बाबासाहेबांची आंबेडकरी चळवळ जी निर्माण झाली या भारतामध्ये त्यावेळेस तो घटनेच्या माध्यमातून मूर्त स्वरूपामध्ये समतेला एक कुठेतरी अधिष्ठान प्राप्त करून देण्याचा बाबासाहेबांनी प्रयत्न केला। त्याच्या आधी शासनकर्ती जमात व्हा हे जे वाक्य बोलले त्याचा मूळ अर्थ असा आहे की तुम्ही सगळेजण राजकारणात या असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठेही बोललेले नाही आहे। उलट बाबासाहेबांनी राजकारणामध्ये येण्याच्या आधी आपलं घर हे खंबीरपणे उभे करा, आपल्या घरामधल्या मुलाबाळांना शिक्षण द्या, घरामध्ये अर्थार्जन चांगलं होऊ शकेल, आपण सगळेजण कुटुंब व्यवस्थेमध्ये आणि आपल्या कुटुंबाचा प्रमुख म्हणून आपण सक्षम व्हायला पाहिजे हे पहिलं डोळ्यासमोर ठेवून मग राजकारणामध्ये या हे बाबासाहेबांनी अधोरेखित केलेलं आहे। राजकारण हे अशिक्षितांनी करावं अशा मताचा मी नाही आहे। अशिक्षितांचा अर्थ असा आहे की जो फक्त परीक्षा पास झाला आणि त्यांनीच राजकारण करावं असाही नाही आहे। अशिक्षिताचा अर्थ असा आहे की राजकारण नेमकं करायचं कशाला ह्याचा जोपर्यंत अभ्यास आपण पूर्ण करत नाही, ह्याचा पूर्ण इतिहास जोपर्यंत आपण जाणून घेत नाही त्यामुळं राजकारण हे नेमकं करायचं कशाकरता हे आपल्याला समजणार नाही आणि म्हणून राजकारणामध्ये आपल्याला नेमकी काय भूमिका घ्यायची ही देखील घेता येणार नाही हे मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शासनकर्तीचा अर्थ ह्या देशामध्ये ज्या वेगवेगळ्या पदावरती जाणाऱ्या संस्था आहेत, उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही जर शिक्षण व्यवस्थेमध्ये काम करत असाल तर तुम्ही शिक्षणामध्ये त्या सर्वोच्च पदापर्यंत पोचा जेणेकरून तुम्ही शिक्षण सर्वांना देऊ शकण्याच्या परिस्थितीमध्ये असाल, म्हणजेच तुम्ही मागणारे नाही तर देणारे होताल। त्या पदापर्यंत जाणं म्हणजे शासनकर्ती जमात व्हावं असं बाबासाहेबांना अभिप्रेत होतं। दुसरं उदाहरण देऊ इच्छितो की बाबासाहेबांनी व्यवसायामध्ये देखील जर तुम्ही कोणताही व्यवसाय करत असाल तर त्या व्यवसायामध्ये तुम्ही व्यवसायाचे सर्वोच्च पदावरती पोचणं म्हणजे शासनकर्ती जमात होणं असं बाबासाहेबांना अभिप्रेत होतं हे देखील या ठिकाणी मी सांगू इच्छितो। जर आपण कोणताही व्यवसाय करू आणि त्या सर्वोच्च पदापर्यंत जर जाऊ शकत नसलो तर आपण त्या व्यवसायामध्ये फक्त एक चालक म्हणून काम करू, मालक म्हणून काम करणार नाही हे बाबासाहेबांना सांगायचं होतं हे आपण समजून घ्यायला पाहिजे। आज माझ्याकडं जी काही गाडी आहे त्या गाडीचा प्रोडक्शनमध्ये त्या कंपनीचा मालक मी असायला पाहिजे म्हणजे मी गाडी प्रोड्यूस करू शकतो हे अभिप्रेत बाबासाहेबांना होतं, न की गाडी कोणीतरी दुसरा प्रोड्यूस करतो, डीलरशिप दुसरा कोणीतरी घेतो
आणि विकणारा कोणीतरी तिसरा असतो आणि घेणारे फक्त आपण असतो आणि त्याचे चालक फक्त ड्रायव्हर म्हणून आपण असतो, हे बाबासाहेबांना अभिप्रेत नव्हतं. बाबासाहेबांना शासनकर्तीमध्ये उदाहरणामध्ये जे मी आत्ता दिलं त्याच्यामध्ये आपण गाडीचे मालक आणि गाडीचे प्रोडक्शन करते असायला पाहिजे, हे बाबासाहेबांना अभिप्रेत होतं. अशी समाजव्यवस्था बाबासाहेबांना अभिप्रेत होती. तिसरं उदाहरण मी देऊ इच्छितो अर्थकारणामध्ये. बँकिंग सेक्टरमध्ये आपण बँकेचे मॅनेजर जरी असलो तरी कोणाच्या तरी आधिपत्याखाली असतो, परंतु त्या बँकेचे संचालकमध्ये जर आपण गेलो म्हणजेच आपण शासनकर्ते झालो असं बाबासाहेबांना अभिप्रेत होतं. हे आपण समजून घ्यायला पाहिजे, कारण बँकेचे संचालक आज आपण पाहतो संपूर्ण जगामध्ये संचालक मंडळ हे कोणाच्या हातात आहे, तर ते फक्त त्याच लोकांच्या हातात आहे जे शासनकर्ते आहेत आणि जे हा देश देखील चालवतात, इथली व्यवस्था देखील चालवतात. त्यामुळं बाबासाहेबांना अभिप्रेत होतं आपण आपली स्वतःची बँक निर्माण करावी आणि त्या बँकेचे मालक आपण असावेत. आज आता आपण लॉर्ड बुद्धाच्या माध्यमातून सांगू इच्छितो, लॉर्ड बुद्धा TV चे संचालक हे शासनकर्ते आहेत. कारण आज आपण पाहतो की गोदी मीडियाच्या माध्यमातून अनेक चुकीच्या गोष्टी आपल्या माथी मारल्या जातात, परंतु लॉर्ड बुद्धाच्या माध्यमातून जे बाबासाहेबांना अभिप्रेत होतं त्याच गोष्टी आपल्यापर्यंत पोचतात. आणि म्हणून शासनकर्तीमध्ये लॉर्ड बुद्धाचे संचालक आपले लोक बसलेली आहेत, हे आवर्जून या ठिकाणी मी सांगू इच्छितो. या ठिकाणी जे वार्ताहर आहेत कुठल्याही मीडियामधले असू ते शासनकर्ते नाही आहेत, ते त्या व्यवस्थेमधले फक्त कामगार वर्ग म्हणून आपण म्हणतो तो कामगार वर्ग. त्या ठिकाणी बाबासाहेबांना कामगार वर्ग नाही तर मालक वर्ग निर्माण व्हावा हे अभिप्रेत होतं. म्हणून बाबासाहेब त्यावेळेस जे बोलले शासनकर्ती जमात व्हा, तर हा माझा या ठिकाणी जो मला समजलेल्या बाबासाहेबांचा घोषवाक्याचा अर्थ आहे तो या ठिकाणी मी आपणाला सांगायचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहे. हे शासनकर्तीचा अर्थ अजून एक आहे, तो म्हणजे राजकीय शासनकर्ते. राजकीय शासनकर्ते म्हणजे कोण? जिल्हा परिषदेचा सदस्य, महानगरपालिकेचा नगर परिषदेचा सदस्य हे नव्हे. कारण नुसते नगरसेवक, जिल्हा परिषदेचा सदस्य, नगर परिषदेचा सदस्य ह्या एरियामध्ये जरी आपण निवडून येण्याच्या परिस्थितीमध्ये जरी गेलो तरी तिथं कोणतेही ध्येयधोरणं हे होत नाही. ध्येयधोरणं कुठं होतात? कायदा जिथे तयार होतो, कायद्यामध्ये बदल जिथं होतो, ते ध्येयधोरणं जी आहेत ती ध्येयधोरणं निर्माण करणारी जी संस्था आहे त्या संस्थेमध्ये आपण जाणं हे बाबासाहेबांना अभिप्रेत आहे. म्हणजेच आपल्याला निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला विधानसभेमध्ये म्हणजे राज्य सरकारच्या विधानसभेमध्ये जिथे कायदे तयार होतात तिथे किंवा आपल्याला लोकसभेमध्ये जिथे देशाचे कायदे तयार होतात किंवा त्या कायद्यांमध्ये जे काही बदल घडतात त्या ठिकाणी जाणं अभिप्रेत आहे. म्हणून राजकारणामध्ये बाबासाहेबांनी त्या ठिकाणी शासनकर्ते जर व्हायचं ठरवलं तर बाबासाहेबांना अपेक्षित असल्याप्रमाणे विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये आपले लोकप्रतिनिधी आपलं प्रतिनिधित्व करायला त्या ठिकाणी जायला पाहिजे. असं बाबासाहेबांना शासनकर्ती राजकीय व्यवस्थेमध्ये निर्माण व्हावे ही भूमिका बाबासाहेबांची होती. आणि बाबासाहेबांच्या हयातीमध्ये आणि बाबासाहेबांच्या हयातीनंतर इमिडिएटली जे इलेक्शन झाले त्यावेळेस बाबासाहेबांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून आमदार आणि खासदार महाराष्ट्रामध्ये निवडून दिले होते. हे आपल्याला विसरता कामा नये, हे या ठिकाणी आपण स्पष्ट समजून घ्यायला पाहिजे. मुळात समजून घ्या की भारतीय मानसिकता जी राजकीय ज्यावेळेस घडामोडीमध्ये भाग घेते तर ही मानसिकता ही धर्मावर आधारित आहे, जाती व्यवस्थेवर आधारित आहे, हे आपण विसरता कामा नये. बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीमध्ये ज्यावेळेस सर्व समाज एकत्रित केला होता तर त्यावेळेस त्याच्या समाजव्यवस्थेमध्ये प्रबोधनावरती जी समाजव्यवस्था आहे त्याच्यामध्ये प्रस्थापित जी राजकारणी मंडळी होती त्याच्या विरोधामध्ये जे उपेक्षित वर्ग आहे या सगळ्या उपेक्षित वर्गाला एकत्र केलं होतं. आणि बाबासाहेबांची तुम्ही राजकीय वाटचाल जर पाहिली असेल तर बाबासाहेबांनी पहिलं अस्पृश्यांना सगळ्यांना एकत्र करायचा प्रयत्न केला. अस्पृश्यांना एकत्र केल्यानंतर तो परीघ वाढवत बाबासाहेबांनी कामगार वर्गही त्याच्यामध्ये मग घेतला.
आणि तो परीघ वाढवत बाबासाहेबांनी कामगार वर्गांबरोबर, अस्पृश्य वर्गांबरोबर इतर मागासवर्गीय वर्ग हा देखील त्यांच्या परिघामध्ये घेतला. आणि ज्या वेळेस बाबासाहेबांच्या हे लक्षात आलं की इथली राजकीय मंडळी ही सर्व वर्चस्वादी मंडळी आहे, मग ती जाती वर्चस्व असेल, व्यवस्थेमधलं वर्चस्ववाद असेल किंवा वर्णव्यवस्थेमधला वर्चस्ववाद असेल, हीच मंडळी हे राजकारणामध्ये सर्वोच्च पदावर आहे. तर बाबासाहेबांनी जे उपेक्षित वर्ग आहे त्या सर्व उपेक्षित वर्गांना एकत्र करून ज्यावेळेस ते हयातीमध्ये होते त्यावेळेस खुल्या पत्रावर त्यांनी रिपब्लिकन पक्षाची राजकीय भूमिका ही स्पष्ट केली होती. आणि रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडताना त्यांनी अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी उल्लेख केला होता की भारतीय राजकारणामध्ये एक नाहिरे वर्ग आणि एक अहिरे वर्ग आहे. तर जोपर्यंत तुम्ही नाहिरे वर्ग हा एकत्र येत नाही तोपर्यंत अहिरे वर्गाच्या विरोधामध्ये राजकीय तुम्हाला लढाई लढण्याकरता ताकद निर्माण होणार नाही, हे बाबासाहेबांनी स्पष्टपणे ओळखलेलं होतं. आणि म्हणून रिपब्लिकन पक्षाची स्थापना बाबासाहेबांच्या हयातीनंतर झाली. परंतु त्याच्यानंतर जी काही शकलं रिपब्लिकन पक्षाची झाली ते आपणा सर्वांना माहिती आहे. अनेक तट गट आणि कोणी सगळेजण उठतात आणि एक स्वतःचाही पक्ष निर्माण करतात. आज मला सांगा, तुम्हाला जर राजकीय अस्तित्व निर्माण करायचं झालं तर तुम्हाला प्रत्येकाला आपल्याला हा नाहिरे वर्ग जो आहे त्या नाहिरे वर्गाला आपल्याला दोन प्रमुख मुद्द्यांवरती एकत्र आणता येईल. एक, कोणताही राज्य कोणताही देश हा धर्मावर आधारित राजकारण जर करत असेल त्या देशाची वाताहत झाल्याशिवाय राहणार नाही. हे संपूर्ण जगामध्ये आज मिडल ईस्ट देशांमध्ये जी अवस्था आहे त्याच्यावरनं आपल्या लक्षात येईल. मिडल ईस्टमधले जेवढे मुस्लिम बहुल देश आहेत, अगदी अफगाणिस्तानपासून तुम्ही बाकीच्या सगळ्या देशांची नावं घ्या, तिथे आज अवस्था काय आहे? तिथं मानवी मूल्यांना शून्य किंमत आहे. आज आपल्या देशामध्ये संविधान अस्तित्वात असल्यामुळं धर्मनिरपेक्ष ही संकल्पना जी बाबासाहेबांनी मांडलेली आहे त्याच्यामुळं आपल्या देशामध्ये 18 पगड जाती, अनेक धर्म, अनेक पंथ, अनेक भाषा, ह्या सगळ्यांमध्ये देखील आज आपल्या संविधानामुळं आपण सगळे एक संघ आहोत. आज जो काही नारा वेगळ्या पद्धतीने चालू झालेला आहे, हिंदू राष्ट्राची संकल्पना, एक धर्मीय राष्ट्राची संकल्पना, ही ह्या देशामध्ये कधीही रुजणारी नाही आहे, हे या प्रसंगी मी आपणाला सांगू इच्छितो. कारण जोपर्यंत संविधान अस्तित्वात आहे तोपर्यंत अशा धर्मावर आधारित राष्ट्राची निर्मिती होऊ शकत नाही, हे आपण ओळखायला पाहिजे. कारण ह्या देशामध्ये हिंदू जसे आहेत त्याप्रमाणे या ठिकाणी बौद्धही आहेत, ईसाई देखील आहे, मुस्लिम देखील आहे, शीख देखील आहे आणि अनेक वर्ग असे आहेत की जे अजूनही जात धर्माच्या परिधाच्या बाहेरचे आहेत. तो वर्ग देखील या धर्मव्यवस्थेमध्ये नाही आहे, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. त्यामुळं बाबासाहेबांच्या राजकीय भूमिकेतनं जर जायचं झालं तर बाबासाहेबांना हा जो सगळा नाहिरे वर्ग आहे या नाहिरे वर्गाला आपल्याला पहिला मुद्दा म्हणजे जातविरहित धर्मविरहित ह्यांना एकत्र आणण्याकरता एक कृती कार्यक्रम प्रत्येकाने आपल्याला ठरवून द्यायला पाहिजे. जो बाबासाहेबांनी मुळातच दिलेला आहे तो देऊन आपल्याला ह्या सर्वांना एकत्र आणावं लागेल. आणि एक लक्षात घ्या, काही लोक जाणून बुजून एक लिटमस टेस्टसारखं एक पिल्लू सोडत असतात. हिंदू राष्ट्राची संकल्पना असेल, रामराज्याची संकल्पना असेल, साहेब हे इतिहासातल्या कथानकावरती आधारित धर्मव्यवस्था आणि राजकीय जातव्यवस्थेवरती आधारित सगळ्या गोष्टी आहे. ह्या सगळ्यांना जर आपल्याला काउंटर करायचं असेल आणि आपल्याला मानवामध्ये समता निर्माण करायची असेल आणि समतेचं राज्य प्रस्थापित करायचं असेल तर आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आणि संविधानाच्या माध्यमातून चाललेली शासन व्यवस्था, राज्यव्यवस्था हीच अंगीकारायला लागेल. जर ही नाही अंगीकारली तर यादवी माजल्याशिवाय राहणार नाही, हे या प्रसंगी आज मी सांगू इच्छितो. कारण जर सगळ्यांना शांततेने, गुण्यागोविंदाने, सौहार्दाने आणि मैत्री भावनेनं जर जगायचं असेल तर बाबासाहेबांनी त्यांच्या संविधानामध्ये प्रत्येकाला त्याचा जात धर्म ह्याचा विचार आचार प्रसरण्याचा जी मुभा दिलेली आहे, त्यांनी कुठेही असं लिहिलेलं नाही की तुम्ही
प्रचार करा, प्रसार करा, पण दुसऱ्या धर्माचा द्वेष करा हे कुठेही बाबासाहेबांनी लिहिलेलं नाही आहे. तो द्वेष करणं आणि माझंच खरं आणि माझंच सत्य आणि मीच वर्चस्वादी हे जर कोणी सांगत असेल तर ती व्यवस्था बाबासाहेबांनाही अमान्य होती आणि आपल्या सर्व भारतीयांनाही अमान्य आहे. म्हणून आपल्याला हा देश हिंदू राष्ट्र नाही तर आपल्याला बाबासाहेबांच्या संकल्पनेला जो भारत राष्ट्र आहे त्या भारत राष्ट्रालाच आपण अनुमोदन द्यायला पाहिजे आणि त्या पद्धतीचेच विचार आपण ह्या नाहिरे वर्गामध्ये जर पसरवले तरच आपल्याला या ठिकाणी गुण्यागोविंदाने सुखाने राहता येईल हे या प्रसंगी मी सांगू इच्छितो. आणि राहिला प्रश्न शेवटचा मी या ठिकाणी सांगू इच्छितो की बाबासाहेबांची राजकीय भूमिका मी आत्ता जी काही आपणासमोर सांगितली त्या राजकीय भूमिकेतनं आज काय गरज आहे आपल्याला. आज गरज आहे प्रत्येक जो पक्ष आहे जो देशामध्ये हिंदू राष्ट्र संकल्पनेच्या विरोधामध्ये आज एक उभा आहे तो देखील गटागटामध्ये वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगवेगळ्या प्रांतामध्ये हा विखुरलेला आहे. ह्या सर्वांनी एकत्र येऊन एक मोड बांधावी लागेल आणि ती मोड जी आहे ती धर्मावर आधारित नाही तर मानवी मूल्यावर आधारित मोड ही जर बांधली गेली आणि आत्ताचा जो एजेंडा चाललेला आहे कॅपिटलिझमच्या विरोधामधला त्याच्या विरुद्ध ह्या सर्वांनी एकत्र आले तरच ह्या देशामध्ये आपल्याला 1947मध्ये जे स्वातंत्र्य मिळालं आणि 1950मध्ये जे आपलं संविधान अस्तित्वात आलं ते संविधान टिकवण्याचं कार्य ह्या सर्वांना करावं लागेल हे या प्रसंगी सांगू इच्छितो आणि या ठिकाणी थांबतो.